तुझे कितीही मोठे पाप दूर व्हावे असे वाटत असेल तर या क्षणी ऋषी पंचमीची ही पुराणात वर्णन केलेली पवित्र कथा ऐक. तुझ्या सर्व चिंतांचा विनाश या चालू क्षणाला होताना पाहशील. मनुष्य कितीही सज्जन, भक्तिमान आणि सत्कर्मी असला तरी न कळतपणे काही चुका त्याच्याकडून घडतात. त्या छोट्या वाटणाऱ्या चुका कधीकधी आयुष्यात दुःखदायी परिणाम घडवून आणतात. अशा वेळी आत्मशुद्धी आणि पापक्षालनासाठी ऋषी पंचमीची व्रतकथा हे वरदानासारखे आहे. कारण ही कथा ऐकल्याने मनोकामना तर पूर्ण होतातच, पण सप्त ऋषींचा आशीर्वाद मरेपर्यंत आपल्या पाठीवर राहतो, जो कधीही आपल्यावर संकट येऊ देत नाही. विशेषतः स्त्रियांनी मासिक पाळीतील नियमांचे पालन न झाल्याने जे दोष येतात त्यांचा नाश या व्रताने होतो. ही कथा शांत मनाने श्रवण केल्याने आयुष्यभरातील तसेच पूर्वजन्मातील कितीही मोठी पापेही नष्ट होतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ही कथा प्रत्येक स्त्री पुरुषाने ऐकावी. स्त्रियांनी स्वतःच्या शुद्धीसाठी, पुरुषांनी आपल्या घरातील स्त्रियांच्या मंगलासाठी आणि संपूर्ण कुटुंबाने ऋषींच्या कृपेने आरोग्य, सुख आणि आयुष्य वृद्धिंगत व्हावे यासाठी. ऋषी पंचमीची कथा ही फक्त एक गोष्ट नाही, तर ती आहे आत्मपरीक्षण, प्रायचित्त आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल का एका सद्गुणी मुलीला अकाली मृत्यूनंतर कीटक योनी भोगावी लागली आणि ऋषी पंचमीच्या व्रतामुळे तिला पुन्हा कसा दिव्य जन्म मिळाला, तर ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण हिच्यात आहे पश्चाताप, क्षमा आणि उद्धाराचा दिव्य संदेश. म्हणूनच तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. भक्तांनो, कथेत रमून जाण्यापूर्वी दुःखी भाग्यात चमत्कार होण्यासाठी, सर्व पापे नष्ट होण्यासाठी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा, सप्तऋषींची कृपा माझ्या जीवनावर सदैव राहो. आजची कथा लाईक करून इतरांपर्यंत जरूर शेअर करा. कारण जे ज्ञान वाटतात त्यांच्यावर ईश्वराची कृपा सदैव राहते. अत्यंत प्राचीन काळी विदर्भ देशात एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत सद्गुणी, शास्त्रज्ञ, वेद पारायण करणारा व धर्मनिष्ठ होता. त्याचे घराणे मोठ्या कीर्तीस पात्र होते. ब्राह्मणाची पत्नीही त्याच्याप्रमाणे सदाचारिणी व घराचा सन्मान वाढवणारी होती. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगी फार सुंदर, गुणी व लालन पालनाने वाढलेली होती. तिच्या डोळ्यात निरागस तेज होते. तिच्या बोलण्यात गोडवा होता. गावात सर्व लोक तिच्या चारित्र्याची स्तुती करत. तिच्या वाढत्या वयाबरोबर तिच्या सौंदर्यात आणि शीलात भर पडत गेली. काळ आला तसे तिचे लग्न ठरले. पवित्र मुहूर्तावर तिचा विवाह संस्कार करून तिला सन्मानाने पतीच्या घरी पाठवले. ती आपल्या सासरी जाऊन संसार करू लागली. घरकाम, सासरची सेवा, पतीचे आदरातिथ्य हे सर्व ती प्रेमाने करीत असे. त्यामुळे ती आपल्या सासरच्यांची लाडकी बनली. असे काही वर्षे सुखाने गेले. पण एकदा अकस्मात ती गंभीर आजारी पडली. तिच्यावर औषधोपचार केले गेले, पण तिचा जीव वाचला नाही. तरुण वयातच ती मृत्युमुखी पडली. तिच्या मृत्यूने आई वडील, भाऊ, पती, सासरचे सारेच दुःखी झाले. गावातील लोक म्हणू लागले, अशी तरुण, सुंदर, सुशील आणि धर्मनिष्ठ कन्या अकाली गेली. यामागे नक्कीच काहीतरी गूढ आहे. मृत्यूनंतरच्या दिवशी जेव्हा तिच्या शरीराला नदीकाठी अंत्यसंस्कारांसाठी नेण्यात आले, तेव्हा ते दृश्य पाहून लोक थरथर कापले. कारण त्या तरुण मुलीच्या देहावर असंख्य कीटक रांगत होते. तिचे शरीर किळसवाने झाले होते. गावकरी आश्चर्यचकित झाले. इतकी चांगली, सुशील कन्या मग तिच्यावर अशी आपत्ती का ओढावली? देवाची ही कसली कृपा? असे प्रश्न सर्वांच्या मनात घोंगावू लागले. तिचे आई वडील हंबरडा फोडून रडत होते. आई म्हणत होती, माझी लेक इतकी निष्पाप, देवभक्त
आणि गुणी, मग तिच्या शरीराला अशी अवस्था का झाली? माझ्या पोटी जन्माला येऊनही हिला असा शेवट का दिसावा लागला? ब्राह्मण वडील शोकाकुल होऊन म्हणाले, देव मोठा न्यायाधीश आहे. नक्कीच यामागे काही कारण आहे, हे साधे नाही. गावातील काही वयोवृद्ध मंडळी म्हणाली, याचा उलगडा फक्त महर्षींच्या ज्ञानानेच होऊ शकतो. चला एखाद्या महान ऋषीकडे जाऊया. त्यांच्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने ते यामागचे खरे कारण सांगू शकतील. मग तो ब्राह्मण आपल्या पत्नी समवेत आणि काही नातलगांसह एका महान तपस्वी ऋषींच्या आश्रमात गेला. आश्रमात प्रवेश करताच सर्वत्र शांतता, वेदपठणाचा नाद आणि पवित्रतेचे वातावरण होते. तेथील ऋषी ध्यानधारणेत मग्न होते. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले. ब्राह्मण रडत रडत त्यांच्या चरणी पडला आणि संपूर्ण कथा सांगू लागला. गुरुदेव, माझी मुलगी अतिशय गुणी होती. ती संसार करत असताना तिच्या वागण्यात आम्हाला कधीही दोष दिसला नाही. तरीही तिच्या मृत्यूनंतर तिच्या शरीरावर भयानक कीटक निर्माण झाले. हे पाहून आम्ही सारेच शोकाकुल झालो आहोत. महाराज, या गुडाचा उलगडा आम्हाला करून द्या. आमच्या कन्येचा हा दुर्दैवी अंत का झाला? ऋषींनी डोळे मिटून तपश्चर्येच्या सामर्थ्याने भूतकाळ पाहिला. काही क्षणांनी त्यांनी गंभीर स्वरात सांगितले, हे ब्राह्मणा, तुझी कन्या खरंच सद्गुणी होती, पण तिच्याकडून एक गंभीर नियमभंग झाला होता. ती आपल्या मासिक पाळीच्या ऋतुकाळात घरकाम, स्वयंपाक, भांडीकुंडी हाताने, अगदी देवपूजा करणे असे कार्य करीत असे. या काळात स्त्रीने नियम पाळावेत असे धर्मशास्त्रात सांगितले आहे, कारण हा काळ शारीरिक व मानसिक शुद्धीसाठी महत्त्वाचा असतो. तिने नियम न पाळल्यामुळे तिच्या अंगावर हा दोष आला आणि मृत्यूनंतर तिला कीटक योनीचे दुःख भोगावे लागले. हे ऐकून ब्राह्मण व त्याची पत्नी संतापून रडू लागले. आई रडत म्हणाली, गुरुवर्य, मग आमच्या लेकीच्या आत्म्याला शांती मिळण्याचा काही उपाय नाही का? तिने केलेल्या अनवधानातील चुका मिटवता येणार नाहीत का? ऋषींनी गंभीर मुद्रेने त्या ब्राह्मणाकडे पाहिले आणि म्हणाले, हे ब्राह्मणा, शोक करू नकोस. तुझ्या लेकीने नियमभंग केला असला तरीही धर्मशास्त्रात प्रत्येक पापाचे प्रायचित्तही सांगितलेले आहे. मानव चुका करतो, पण देव दयाळू आहे. जर मनापासून पश्चाताप करून नियम पालन केले तर दोष नष्ट होतातच. ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघेही रडतच म्हणाले, गुरुदेव, आम्हाला त्या पापाचे प्रायचित्त सांगावे. आम्ही काहीही करायला तयार आहोत. फक्त आमच्या लेकीच्या आत्म्यास शांती लाभावी आणि अशा पापाचा कलंक आमच्या कुळावरून नाहीसा व्हावा, हीच आमची विनंती आहे. ऋषी सौम्य हसले आणि म्हणाले, स्त्रियांना शुद्धी, पवित्रता आणि आत्मसंयम यांची आठवण करून देणारा एक दिव्य व्रत आहे. त्याचे नाव आहे ऋषी पंचमी व्रत. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीच्या दिवशी हे व्रत करावे. त्या दिवशी स्त्री पुरुषांनी स्नान करून, उपवास करून भूमीवर सप्तऋषी आणि अरुंधती देवाची मूर्ती रेखाटावी किंवा धान्य, सुपारी, तांदूळ यांचे प्रतीक ठेवून त्यांची पूजा करावी. सप्तऋषी कोण हे लक्षात ठेवा. कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या 7 ऋषींनी आपल्या तपश्चर्येने विश्वाला दिशा दिली. त्यांचे स्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. ऋषी पुढे म्हणाले, त्या दिवशी स्त्रियांनी दिवसभर उपवास करावा. संध्याकाळी सप्तऋषींची पूजा करून प्रार्थना करावी. हे ऋषींनो, आम्हाला क्षमा करा. आमच्या अनवधानातील अपराधांचा नाश करा. आमच्या कुटुंबाला सुख, आरोग्य व आयुष्य द्या. असे व्रत केल्याने स्त्रियांचे ऋतुकाळातील नियमभंगांचे दोष नष्ट होतात. भूतकाळातील पापे धुतली जातात आणि आत्म्याला शांती मिळते. या व्रताचे फळ इतके मोठे आहे की हे केल्यावर कीटक योनी, पशुयोनी आणि दुर्दैवी जन्म भोगावा लागत नाही.
ऋषींचे वचन ऐकून ब्राह्मण आणि त्याची पत्नी नम्रपणे त्यांच्या पायावर डोके ठेवून म्हणाले, गुरुवर्य, आम्हाला योग्य मार्ग दाखवलात यासाठी आपले ऋण कधीही फेडता येणार नाही. आम्ही हे व्रत नक्की करू आणि आपल्या लेकीच्या आत्म्यास शांती मिळवून देऊ. मग त्या ब्राह्मणाने आणि त्याच्या पत्नीने संपूर्ण भावनेने ऋषी पंचमी व्रत केले. त्यातून जे पुण्य उत्पन्न झाले त्याचा लाभ त्यांच्या कन्येला मिळाला. तिच्या आत्म्यास कीटक योनीचे दुःख भोगावे लागले नाही. ती पुढच्या जन्मी पुन्हा एका सुयोग्य घराण्यात जन्मली आणि देवभक्तीचा मार्ग तिला सहज मिळाला. भक्तांनो, या कथेतून आपल्याला काय बोध भेटतो तर प्रत्येक पापासाठी प्रायचित्त असते, म्हणून पश्चातापाने आणि श्रद्धेने व्रत केल्यास दोष नाहीसे होतात. स्त्रियांनी ऋतुकाळात नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, कारण तो काळ शरीरशुद्धी व मनशुद्धीसाठी महत्त्वाचा असतो. सप्तऋषींच्या पूजनाने जीवनात पवित्रता, आरोग्य आणि सुख समृद्धी येते. ऋषींच्या सांगण्यानुसार त्या ब्राह्मणाने व त्याच्या पत्नीने ऋषी पंचमीचे व्रत करण्याची तयारी केली. भाद्रपद शुक्ल पंचमीचा दिवस उजाडला. सकाळी लवकर दोघांनी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण केली. त्या दिवशी स्त्रियांना विशेषतः शरीराची शुद्धी राखणे महत्त्वाचे मानले जाते. तेव्हा नदीमध्ये जाऊन अपामार्ग, दतुरा, आर्गज यांसारख्या पानांनी अंग घासून स्नान केले. मग स्वच्छ वस्त्रे नेसून घरात पूजा करण्याची तयारी सुरू झाली. जमिनीवर सप्तऋषींची प्रतिमा काढण्यात आली. कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमंतग्नी आणि वसिष्ठ त्यांच्या शेजारी अरुंधती देवीचेही पूजन करण्यात आले. धान्य, तांदूळ, सुपारी यांना देवप्रतिमा मानून फुलांनी व गंधाने त्यांची आराधना केली. त्यानंतर ब्राह्मण व त्याची पत्नी दोघांनी हात जोडून प्रार्थना केली. हे सप्तऋषींनो, आमच्या मनातील, वचनातील आणि कृतीतील सर्व दोषांचा नाश करा. ज्या अपराधामुळे आमच्या लेकीच्या आत्म्यास दुःख भोगावे लागले त्या सर्व अपराधांची क्षमा करा. आपल्या कृपेने आमच्या कुळाचा उद्धार होवो, आमचे जीवन पवित्र होवो. दिवसभर त्यांनी उपवास करून संध्याकाळी पुन्हा एकदा सप्तऋषींचे स्मरण केले. त्यांच्या पूजेनंतर ब्राह्मणाने व्रत कथा ऐकवली. संपूर्ण भावनेने व श्रद्धेने केलेल्या त्या व्रतामुळे त्यांच्या कन्येच्या आत्म्यास शांती मिळाली. ऋषींचे वचन खरे ठरले. पुढील जन्मी ती कन्या एका उत्तम घराण्यात जन्मली. या जन्मी तिने भक्तिमार्गाने जीवन घालवले. तिच्या कुटुंबावरही सुख समृद्धीची कृपा झाली. या व्रताचे नियम आणि पुण्यफळ. या दिवशी स्त्री पुरुषांनी स्नान करून उपवास करावा. सप्तऋषी आणि अरुंधतीचे पूजन करून नम्रतेने प्रार्थना करावी. दिवसभर नियम पालन करून संध्याकाळी व्रत कथा ऐकावी. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांचे ऋतुकाळातील सर्व दोष नाहीसे होतात. पूर्वजन्मातील व या जन्मातील पापांचा नाश होतो. पुढील जन्मी कीटक योनी किंवा दुःखमय जीवन येत नाही. घरात सुख, आरोग्य, आयुष्य आणि मंगल कार्य वाढते. शेवटचा बोध. मानवी जीवनात नियम व संयम खूप आवश्यक आहे. देवाने ठरवलेल्या प्रत्येक कालखंडाला काही कारण असते. त्याचा आदर करणे हाच धर्म आहे. पाप झाले तरीही निराश होऊ नये, तर पश्चाताप व प्रायचित्ताने आत्मशुद्धी साधावी. ऋषीपंचमी व्रत हे स्त्रियांसाठी आत्मशुद्धीचे तर कुटुंबासाठी मंगलाचे प्रतीक आहे. तर प्रेमळ भक्तांनो, ऋषीपंचमीची ही कथा इथेच संपत आहे. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, सांब, सदाशिव, राधाराणीचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, सांब, सदाशिव, राधे राधे.